काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि बिझनेसमॅन रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग करतोय। त्याच्यासोबत आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अविवा बेग हिचं। रेहान आणि अविवा दोघांनाही आपली पर्सनल लाईफ प्रायव्हेट ठेवायला आवडत असलं तरी त्यांच्या साखरपुड्याच्या गोड बातमीमुळे ते सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले। अलीकडेच प्रियंका गांधीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास गेट टुगेदर आयोजित करण्यात आलं होतं, जिथे रेहान आणि अविवाच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली। अविवाचे कुटुंब आणि गांधी परिवार यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध होतेच, आता या दोघांच्या सोबत येण्याने अधिक जवळचे झाले। पण प्रियंका गांधींची होणारी ही सून अविवा बेग नेमकी कोण आहे? तर अविवा ही मूळची उत्तर प्रदेशातली लखनौ इथली असून रेहान वाड्राची ती क्लासमेटच आहे। तिनेही तिचं शालेय शिक्षण डेहराडून मधल्या प्रतिष्ठित द डून स्कूल मधून पूर्ण केलंय। तिचे वडील नदीम बेग हे प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहेत। शालेय शिक्षणानंतर अविवाने लंडन मधल्या रिजन्स युनिव्हर्सिटी मधून फॅशन मार्केटिंगचं शिक्षण घेतलं। त्यानंतर तिने एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडमध्ये मार्केटिंग हेड म्हणूनही काम केलंय। या दोघांच्या प्रेमाची सुरुवात द डून स्कूल मधूनच झाली। पण या दोघांना जवळ आणणारा एक कॉमन फॅक्टर म्हणजे त्यांचं एकच पॅशन। रेहान हा एक उत्तम वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, तर अविवाला कलेची आणि फॅशन मार्केटिंगची प्रचंड आवड आहे। राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये त्यांचं प्रेम फुललं असं म्हटलं जातं। रेहानला वाघांचे फोटो काढायला खूप आवडतात। अनेकदा अविवा त्याच्यासोबत या सफारीवर दिसले। शांत निसर्गामध्ये तासनतास वाघांची प्रतीक्षा करतानाच त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे। रेहान वाड्राने वयाच्या 20व्या वर्षापासूनच आपली फोटोग्राफी जगासमोर आणायला सुरुवात केली होती। त्याने डार्क परसेप्शन या नावाने दिल्लीमध्ये त्याचं पहिलं मोठं फोटोग्राफी प्रदर्शन भरवलं होतं। या प्रदर्शनाच्या नियोजनामध्ये आणि त्याला ग्लॅमरस टच देण्यात अविवाचा पडद्यामागून मोठा वाटा होता। अविवा प्रियंका गांधींची ही खूप लाडकी आहे। प्रियंका गांधींच्या अनेक दौऱ्यांमध्ये किंवा फॅमिली ट्रिपमध्ये अविवा त्यांच्यासोबत असते। प्रियंका गांधींना अविवाचा शांत स्वभाव आणि तिची क्रिएटिव्ह विचारसरणी खूप आवडते, म्हणूनच त्यांनी या नात्याला आनंदाने संमती दिल्याचंही म्हटलं जाते।